एवढं प्रेम होतं महाराज. जनाबाई देवाला अरे तुरे बोलत होते. तू आलास देवा? अरे कशाला आलास? आलास ना मदत नको करू देवा, तू फक्त शांत बसून राहा माझ्या जवळ. मी तुला पाहते आणि तुला पाहत पाहत रडते देवा. पण देव म्हणतो नाही ग जना, मी पण मदत करतो तुला. आणि मग देव मदत करत होते महाराज. तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. हे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ टाळी वाजवायची तू सर्वांनी. ये रे बा विठ्ठला. आता जनाबाई आणि देव दळण दळत होते. आता दळण दळून झालं. जनाबाई म्हणते देवा अरे खूप काम राहिलं माझं, भांडे घासायचे मला. आता जना तू भांडे घासते का? मी पण मदत करतो तुला. नको रे देवा मी घासते ना. नाही जना तू घासून दे मी धुतो. आता जनाबाई भांडे घासत होती आणि देव भांडे धुत होते. देवाने भांडे धुवायचे आणि धुवून पालती घालायची महाराज. जनाबाई भांडे घासतायत, देव भांडे धुवून आणतायत महाराज. भांडे धुवून झाले, सगळे भांडे स्वच्छ धुतले एकदम. जनाबाई म्हणते देवा भांडे घासून झाले, मला अजूनही भरपूर काम आहे. झाडून घ्यायचं राहिले आणखी, मी झाडून घेते. देव म्हणतो जना थांब मला पण मदत करू दे, मी तुला मदत करतो म्हणजे तुझं काम लवकर आवरून जाईल. आता जनाबाईनं हातामध्ये झाडांची घेतली, जनाबाई झाडून घेत होती. देव म्हणे मी कचरा गोळा करतो म्हणे, तू झाडून घे मी कचरा भरून टाकतो. देव जिथे जिथे कचरा पडला होता ते उचलून टाकून देत होते. ओ झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड लोट अरे जगाचा मालक आहे, जनाबाईला मदत करतो देव. ओ झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, पाणी असणारा माझा देव. करी जनी. ओ झाड लोट करी जनी, केला भारी चक्रपाणी. देव कचरा भरतोय बघा. देवाने स्वतःच्या हाताने कचरा भरावा. जनाबाईला देव मदत करतोय. आता कचरा भरून झाला, भांडे घासले आणि आता जनाबाई म्हणते देवा मला त्या ठिकाणी आंघोळ करायची. जनाबाईने आंघोळ करून आले. देव म्हणे जना थांब मी तुझी वेणी घालतो. वेणी घालतात महाराज जगाचा मालक. माझी घालग वेणी साजणी, घालग वेणी. पांडुरंग वेणी घालतायत आणि बघा वेणी घालता घालता देवाने जरा निरखून पाहिलं जनाबाईच्या डोक्यामध्ये पाहत होते जनाबाईच्या देव. तसं तर 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 पळत असताना काहीतरी डोक्यावरती दिसत होतं. देव म्हणतात जना अरे माझ्या जनाबाईच्या डोक्यामध्ये घामानं उवा झाल्या. एवढं काम माझ्या जनाबाईला, माझ्या जनाबाईच्या डोक्यामध्ये उवा झाल्या. पोरांना खाली बसा रे. आणि एक एक देव आता पाहत होता. देवाने महाराज कोणतं औषध नाही घातलं उवा मारण्यासाठी. देव म्हणले माझ्या जनाला इन्फेक्शन होईल उवाचं औषध घातल्यानंतर. मग जगाच्या मालकानं ऊ घ्यायची महाराज हातामध्ये. एक एक ऊ देव असं पकडत होते डोक्यामध्ये. किती उवा झाल्या नाही माझ्या जनाला. ती उवा घ्यायची हातामध्ये, टेकवायची नखावरती आणि टचकन वाजवायची महाराज ती. हा अशीच. परत दुसरी ऊ देवाने काढायची, नखावरती घ्यायची आणि टचकन वाजवायची. अशा उवा देवाने काढल्या महाराजांना. किती उवा झाल्या नाही तुला. राहू दे म्हणे देवा. हा आता संध्याकाळची वेळ झाली, आता कुठं उवा पाहायची असते का? एवढ्या भरपूर कामं करायची मला. सोड माझं डोकं, बस झालं आता. मला त्या ठिकाणी कपडे धुवायचे.
आता जनाबाई कपडे धुत होत्या. देव म्हणतात जना तू कपडे धु, मी पिळून वाळत घालतो. आता जनाबाई कपडे धुत होते महाराज. जगाचा मालक जनाबाई जवळ जाऊन उभे राहिले. देवाला महाराज मदत करायला. अरे ते कपडेही किती भाग्यवान असतील, ती डोक्यातली ही किती भाग्यवान असतील महाराज. जी देवाच्या हाताने मिली महाराज जनाबाईच्या डोक्यात. अरे वाज भाग्यवान की त्या जनाबाईच्या डोक्यात झाले. कपडे देवाने पिळावेत आणि वाळत घालावेत. जनाबाईला धुवायचे आणि देवाने पिळून ती कपडे वाळत घालायची महाराज. क्या बात आहे. हरी बोल. एकदा टाळी वाजवणार. टाळ्या वाजवा सर्वांनी. वा वा. आणि आता मात्र जनाबाई म्हणतात देवा झाले आता कपडे धुवून, मी जरा गौरे वेचते म्हणे. गौरेही आणायला लागते सायंकाळचं काम. जना चल मीही तुझ्या बरोबर येते. गौऱ्या इकडे तिकडे शोधू लागले महाराज. गौऱ्या ज्या ज्या सापडतील त्या जनाबाईने घ्यायच्या आणि टोपल्यामध्ये टाकायच्या. आणि देवाने टोपलं हातातच घेतलं. जनाबाईनं गौऱ्या गोळा करून त्या टोपल्यात टाकायच्या. देवाने टोपलं हातामध्ये घेतलेलं आहे. एक 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 गौरी माझी जनाबाई वेचतीये. देवाने टोपलं हातात घेतलं. जना टाक त्याच्यामध्ये. गौरे असतात महाराज. गौऱ्या वेचून झाल्या आणि गौऱ्या आता वेचून झाल्यानंतर देव म्हणतो जना तू माझ्या मागे चाल, मी पुढे चालतो. जनाबाईनं पुढे मारत मारत देवाच्या मागे चालावं आणि देवाने पुढे मारावं. अशी कामं. परत सायंकाळचा स्वयंपाक. असं करता करता जनाबाईला झोपण्यासाठी सुद्धा वेळ भेटू नये. अनेक कामं केली महाराज. जगाच्या मालकानं जनाबाईची अनेक काम केली माहितीये. एक दिवस दळण दळलं देवाने आणि गळ्यामधले जे माळा होत्या वैजयंती माळा, पहाटे पहाटे काकड्याची वेळ झाली आणि देवाने ते माळाच विसरल्या जनाबाईच्या तिथे. दळण दळता दळता एवढा वेळ झाला आणि काकडा करण्यासाठी मंदिरामध्ये त्या ठिकाणी वारकरी आलेले आहेत. दळण दळता दळता वेळ झाला. अचानक देवाला लक्षात आलं अरे काकड्याची वेळ झाली, आता गेलं पाहिजे त्या ठिकाणी. विठेवरती कुणी जर नसलं तर मोठी त्या ठिकाणी धावपळ होऊन जाईल माझी. घाई घाईनं महाराज जनाबाईची गोधडी देवाने अंगावरती घेतली आणि देव तसेच पळत सुटले ते विठेवरती. जाऊन उभे राहिले आणि गळ्यामधली जी वैजयंती माळ होती महाराज, ती वैजयंती माळ मात्र जनाबाईच्या झोपडीमध्येच राहिली देवाची. देव तर विठेवरती उभे, पांडुरंग विठेवरती उभे. वैजयंती माळ विसरली. जनाबाईची गोधडी अंगावरती. पुजाऱ्याने पाहिलं अरे चोरी झाली, देवाचे दागिने चोरीला गेले, देवाचे दागिने चोरीला गेले, पळा धावा. सगळे पाहत होते कुणी नेले असतील. म्हणे ही गोधडी कुणाची आहे बघा जरा. ती ज्याची ही वाकळ असेल, ज्याची ही गोधडी असेल तोच चोर. आपल्या घरामध्ये कशी गोधडी आहे आपल्या शेजारच्या माणसांना नक्कीच माहिती असते. तिथल्या शेजारच्या बायका म्हणाल्या अहो ही गोधडी जी आहे ना ती जनीची दिसतेय, नक्कीच चोर जणी आहे. भक्तीचा खोटा आणते त्या ठिकाणी, देवाला माझं माझं म्हणते, देवाचे दागिने चोरून नेते. त्या जनीचं काहीतरी केलं पाहिजे. महाराज ती लोक जनाबाईकडे आली. म्हणजे जना देवाचे दागिने चोरतीस? नाही हो, खरं सांग. अहो खरं सांगते, तुझी गोधडी तुझी वाकं देवाच्या खांद्यावरती त्या ठिकाणी दिसली आम्हाला. नाही हो असं नका बोलू, मी नाही चोर. हवं तर माझ्या झोपडीमध्ये पहा. अरे काय होतं जनाबाईच्या झोपडीमध्ये. घाईघाईनं पाहायला गेले तर देवाच्या गळ्यातली वैजयंती माळ त्या ठिकाणी, देवाच्या गळ्यामध्ये जे दागिने होते त्या ठिकाणी भेटले. आणि आता मात्र चोळीचा आळ जनाबाईवरती आलाय. धस झालं काळजामध्ये. देवा तुझ्या भक्तीचं हे फळ. अरे तू त्या ठिकाणी विसरून गेलास आणि मला त्या ठिकाणी चोर समजताय. देवा मला समजू दे चोर. ही लोक मला चोर म्हणतायत. चोरीचा आळ माझ्यावरती आला याचं मला मुळीच काही वाटत नाही रे देवा. पण तुझी भक्ती करणाऱ्यावरती जर असा आळ येत असेल तर कलियुगामध्ये तुझी भक्ती कोणी करणार नाही देवा.
असा खोटा आळ जर माझ्यावरती आला तर कोण तुझी भक्ती करेल, कोण तुला देव म्हणेल, याची मला भीती वाटते देवा. सगळे म्हणतात चोर आहे ही जणी, द्या हिला सुळावरती. काही हरकत नाही, जशी तुमची इच्छा. जनाबाईनं हात जोडले, सूळ त्या ठिकाणी रोवला महाराज आणि जनाबाईला सुळावरती देण्यासाठी निघाले. जनाबाई त्या ठिकाणी अंतकरणापासून म्हणत होत्या, देवा उभ्या गावूनी स्वरात दाशी जणीच्या घरात, उभ्या गावूनी स्वरात दाशी जणीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यामध्ये, आळ चोरीचा माझ्यामध्ये, आळ चोरीचा माझ्यामध्ये. हो आळ चोरीचा माझ्यावरी, काने चोरीचा आळ माझ्यावरती यावा. काय पाप केलं देवा. असा कार्य पांडुरंगा केलास गावा, अलंकार विसरूनी केलास देवा. सकारे विठ्ठला तू केलास गावा, अलंकार विसरून गेलास देवा. वाकणीली तू खांद्यावरी, वाकणीली तू खांद्यावरी, आळ चोरीचा